अर्ज पण केला नाही आणि ते तपासाचा भाग आहे। काय काय मागणी केली? काय मागणी आहे? मागणी आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत। आता समाधानी आहात का तुम्ही? नाही, तपास चालू आहे ना, सगळा तपास होणं बाकी आहे ना, तपास चालू आहे ना त्यांचा, योग्य दिशेने चालू आहे एवढं आम्हाला त्यांनी आश्वस्त केलं आणि आम्ही बरं, तुम्ही 2 अधिकाऱ्यांची नेमणूक SIT मध्ये करावी अशा प्रकारची मागणी केली होती। ही मागणी तुम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आहे का आणि त्यांचं काय म्हणणं होतं यावर? संध्याकाळी आपल्याला ते कळालं, आपण मागणी केलेली आहे। मग संध्याकाळी आपल्याला त्या तेली साहेबांना नाही बोललो मी, पण मागणी केलेली आहे साहेबांकडे, तर आम्हाला ते संध्याकाळी कळलं। एक आरोपी फरार आहे, त्या संदर्भात तुम्ही काही चौकशी केली का आणि त्या संदर्भात SITने तुम्हाला काय सांगितलं? नाही, ती CIDच्या अधिकाऱ्यांसोबत काल जी चर्चा झाली ती लवकरच ते आरोपी जेरबंद होईल असं सांगण्यात आलं होतं आणि तो आरोपी जेरबंद होईल। आज वाल्मी कराड यांच्यावर 302 आणि मोक्याच्या अंतर्गत काही हे दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांना आता जे आहे ते उद्या परत कोर्टात हजर केले जाणार। काय तुमची पहिली प्रतिक्रिया त्याच्यावर? काय प्रतिक्रिया नाही, त्यांचं जे काम आहे सगळं CIDचं, पोलीस यंत्रणेचं, SITचं ते काम करत आहे। आपली मागणी पण होती, गेल्या अनेक दिवसापासून मोक्काची मागणी होती, SIT जे आपली याची मागणी होती 302ची, त्या मागणीला कुठेतरी यश येताना दिसते की मागणी यासाठी आंदोलनही केलं होतं आपण। आमची पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि एकच मागणी कायम राहील की जे या हत्येमागचे कोणी सगळे असतील, ज्यांनी हे कटकारस्थान केलं, जे संघटित गुन्हेगारीला पुष्टी दिली, त्या लोकांना सगळ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे आणि आज पण आहे। तुम्ही काल या मुद्द्याला घेऊन आंदोलन केलं होतं, आता तुमची आताची भूमिका काय? SITने दाखल केलेली आहे, उद्या त्यांना कोर्टात हजर करणार, आता तुमची भूमिका, तुम्ही त्याच्यावर समाधानी आहात का सगळ्यांच्या? नाही, बघू ना उद्या, म्हणजे जे काही तपास चाललाय ते तर आपण सगळे बघतोच, ज्या ते त्यावेळेस आपली भूमिका